हॅलो नमस्कार. मी डॉक्टर स्नेहा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते स्नेहाज कप ऑफ टीमध्ये. तर आजचा विषय आहे आहाराचा शरीर आणि मनावरती होणारा परिणाम. असं म्हणलं जातं की यू आर वॉट यू ईट, म्हणजे तुम्ही जे खाता तुम्ही तसेच बनता. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? नक्की मला कॉमेंट करून सांगा. मग खरंच असं आहे का की आपण जे खातो, जसं खातो त्याचा आपल्या शरीर आणि मनावरती, आपल्या वागण्यावरती, म्हणजेच पूर्ण फिजिकली आणि मेंटली आपल्यावरती परिणाम होतो का? तर हो, हा परिणाम होतो. आपण जो आहार घेतो त्याचा शरीरावरती परिणाम होतो. जसं की जर एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर डॉक्टर त्यांना विशिष्ट प्रकारचा आहार सांगतात किंवा पथ्य सांगतात. हा आहार यांच्यासाठी की त्याला जो काही त्रास असेल तो कमी होण्यास मदत व्हावी आणि त्याची जी प्रतिकारशक्ती असेल ती वाढावी, ज्याने तुम्हाला जो काही आजार असेल त्यास शरीराला लढण्याची ताकद मिळाली पाहिजे. याच्यामुळे किंवा एखादी व्यक्ती ज्याला आजार नाही आहे पण त्यालाही त्याचं दैनंदिन दिनक्रम पार पाडण्यासाठी योग्य त्या आहारशैलीची गरज भासतेच. आता आपण पाहिलं की आहाराचा शरीरावरचा परिणाम, पण आहार मनावरही तसाच परिणाम करत असतो का? तर हो. न्यूट्रिशनल सायकोलॉजी नावाची एक फील्ड आहे. त्यानुसार आहाराचा एकूणच व्यक्तीच्या मनावरती कसा परिणाम होतो हे पाहिलं जातं. फॉर एक्झाम्पल, एखादा सतत जंक फूड खाणारा जर एखादा टीनेजर असेल, जर त्याचं हे जंक फूड आपण थोडं रिप्लेस करून होल फूडनी जर रिप्लेस केलं तर त्याच्या वागण्यावरती नक्कीच तुम्हाला बदल पाहायला मिळतील. म्हणजे जंक फूडने जे त्याच्या वागण्यावरती परिणाम होता, तोच जर तुम्ही होल फूडने रिप्लेस केल्यानंतर त्याचं जे बिहेवियरल चेंजेस तुम्हाला नक्कीच जाणवतील. त्याच्यामुळे आहाराचा हा शरीर आणि मनावरती दोन्हीवरती परिणाम हा दिसून येत असतो. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्यू. टाटा. बाय बाय.